जुनेदला विचार आवाज येतोय का? आवाज येतोय का जुनेद? हा सर येतोय. ओके, लास्ट लेक्चरला पॉईंट कोणते झाले सांगा मला जरा. शेवटचा पॉईंट कोणता झाला सांगा. लास्ट लेक्चर शेवटचा पॉईंट सांगा फक्त. Preparation of alkyl bromide from alcohol using HBr. ओके, प्रिपरेशन ऑफ अल्काइल ब्रोमाइड झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अल्काइल आयोडाइडचं प्रिपरेशन आपलं राहिलेलं आहे. आता अल्काइल ब्रोमाइड आणि अल्काइल क्लोराइड जे आपण लास्ट लेक्चरला प्रिपेअर केलं होतं, अल्काइल क्लोराइड प्रिपेअर करताना त्या ठिकाणी रिॲक्शन मध्ये आपण वापरलेलं होतं. काही एकदा रिवाइज करूया. महत्वाची रिॲक्शन आहे, त्याच्यावरती 100% तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो विचारला जाईलच येणाऱ्या एक्झाम मध्ये. त्याला त्या ठिकाणी नोटेशन काहीतरी वापरा. अल्काइल क्लोराइडचं प्रिपरेशन कशापासून आपण केलं होतं? HCl पासून, हायड्रोजन ऍसिड HCl हायड्रोजन क्लोराइड घेतलं होतं. पण त्या ठिकाणी HCl बरोबर आपण त्या ठिकाणी काय घेतलं होतं? अनहायड्रस ZnCl2, अनहायड्रस ZnCl2. आणि याचं जे कॉम्पोजिशन आहे, या कॉम्पोजिशनला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, मिक्सचरला काय म्हणतो? लुकास रिएजंट. त्या लुकास रिएजंटचा वापर करून आपण त्या ठिकाणी हे जे अल्किल क्लोराइड जे आहे ते अल्किल क्लोराइड प्रिपेअर केलं होतं. त्यामध्ये प्रायमरी असेल अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल असेल आणि टर्शियरी अल्कोहोल असेल. जर डिटेल्स मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन सांगितलं होतं. महत्वाची रिॲक्शन आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला अल्कोहोल टॉपिक मध्ये सुद्धा ती रिॲक्शन पाहायची आहे. त्यासाठी ती रिॲक्शन जी आहे ती परफेक्टच करा. त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो 100%. ठीक आहे. दुसरी रिॲक्शन आपण बघितलेली होती, प्रिपरेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड. त्या अल्किल ब्रोमाइडच्या प्रिपरेशन मध्ये आपण वापरलेलं काय होतं बघा, HBr जे HBr जर डिफाईन केलं होतं मी, HBr हे त्या ठिकाणी काय आहे? अनस्टेबल आहे. बरोबर. हे HBr प्रिपेअर करण्यासाठी आपण रिॲक्शन मध्ये काय वापरलं होतं? NaBr प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता ही कॉन्सन्ट्रेशनची कंडिशन जी आहे ती सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. प्रायमरी साठी कॉन्सन्ट्रेटेड घ्यायचं, सेकंडरी आणि टर्शियरी साठी काय घ्यायचंय? तर डायल्यूट H2SO4 घ्यायचंय. हे महत्वाची कंडिशन त्यामध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे. देन आता आज जे आपल्याला बघायचे प्रिपरेशन ऑफ अल्किल अल्किल आयोडाइडची रिॲक्शन बघायची. वरती हेडिंग द्या तिथं, सांगतो त्या पद्धतीने. प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड, प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड फ्रॉम अल्कोहोल by using HI. Preparation of alkyl iodide प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड by using HI किंवा त्या ठिकाणी डिफाईन करताना प्रिपरेशन ऑफ अल्किल आयोडाइड नुसतं त्या ठिकाणी डिफाईन केलं तरी चालेल. अल्किल आयोडाइड जे ते आपल्याला प्रिपेअर करायचंय. हे अल्किल आयोडाइड प्रिपेअर करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय घ्यायचंय? अल्कोहोलच घ्यायचंय. ROH हे अल्कोहोल घ्यायचंय. देन त्या अल्कोहोलची रिॲक्शन जे ते कशाबरोबर करायची आहे? HI. पण हे HI घेताना रिॲक्शन मध्ये काय करायचंय? 57% कॉन्सन्ट्रेशन त्याचं लक्षात ठेवा. 57% जे ते कॉन्सन्ट्रेशन त्या HIचं घेतलं जातं आणि नंतर त्या अल्कोहोल बरोबर त्याला हीट केलं जातं. आणि हीट केल्यानंतर सिंपली त्या ठिकाणी हा OH ग्रुप जो आहे, OH ग्रुप कशाने रिप्लेस केला जाईल? आयोडीन ऍटमने रिप्लेस केला जाईल. ज्यावेळेस OH ग्रुप आयोडीन ऍटमने रिप्लेस केला जाईल त्यावेळेस त्या रिॲक्शन मध्ये काय फॉर्म होईल? RI. फक्त OH च्या जागेवरती कोणाला? हा आयोडीन ऍटम आला. ठीक आहे. देन हे अल्किल आयोडाइड जे अल्किल आयोडाइड त्याच्यामध्ये फॉर्म होते. अलॉंग विथ दॅट रिमेनिंग पार्ट जो आहे तो कोणता राहिला? OH ग्रुप जो बाहेर पडलेला आहे तो, आणि हा हायड्रोजन ऍटम कंबाईन होऊन त्या ठिकाणी काय फॉर्म होईल? H2O. ठीक आहे. बघा रिॲक्शन साधी सोपी आहे. याच्यामध्ये फक्त वापरायचं काय आहे? HI. किती पर्सेंट वापरले जात आहे? 57%. पण या मेथडचा ड्रॉबॅक काय आहे? तर याच्यामध्ये अल्किल आयोडाइड जे ते अल्किल आयोडाइडचं यील्ड जे ते यील्ड कमी मिळतं. लक्षात ठेवा, अल्किल आयोडाइड जे त्याचं यील्ड जे यील्ड कमी मिळतं, म्हणून त्याला दुसरे अल्टरनेटिव्ह एक मेथड आहे. हे जे अल्किल आयोडाइड जे प्रिपेअर करण्यासाठी या अल्कोहोलला कशाबरोबर ट्रीट केलं जातं? या पोटॅशियम आयोडाइड बरोबर त्या ठिकाणी हीट केलं जातं. त्याचबरोबर त्यामध्ये फॉस्फोरिक ऍसिड घेतलं जातं, H3PO4.
हे फॉस्फोरिक ऍसिड आहे H3PO4 या फॉस्फोरिक ऍसिडचा रिएक्शन मध्ये वापर केला जातो. पुन्हा एकदा बघा, इथं आपल्याला ईड जे आहे ते ईड कमी मिळणार आहे. ईड आपल्याला चांगले मिळण्यासाठी त्या अल्किल आयोडाइडचं त्याच्यामध्ये वापरायचं काय, पोटॅशियम आयोडाइड आणि अलॉंग विथ दॅट H3PO4 हे त्या ठिकाणी रिएक्शन मध्ये युज करायचं आहे. आता या रिएक्शन मध्ये ज्यावेळेस आपण याला हीट करू, अल्कोहोल, पोटॅशियम आयोडाइड आणि हे फॉस्फोरिक ऍसिड हीट करू, त्यावेळेस त्या ठिकाणी हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कशाने रिप्लेस केला जाईल, आयोडीन ऍटमने त्या ठिकाणी रिप्लेस केला जाईल. ज्यावेळेस OH ला आयोडीन ऍटमने रिप्लेस केलं जाईल त्यावेळेस फॉर्म काय होईल, RI अल्किल आयोडाइड जे ते अल्किल आयोडाइड त्याच्यामध्ये फॉर्म होईल. द रिमेनिंग पार्ट बघा, प्लस रिमेनिंग पार्ट जो आहे त्याच्यामध्ये रिमेनिंग पार्ट जो आहे त्याच्यामध्ये कोणता आहे, के, बरोबर. आयोडीन ऍटम फक्त या OH ला रिप्लेस करतोय, आयोडीन ऍटम ह्या OH ला रिप्लेस करतोय. देन हा पोटॅशियम जो आहे तो पोटॅशियम पुन्हा काय करणार आहे, इथला जो H3PO4 चा मॉलिक्युल आहे त्यातला एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला जातो H3PO4 मध्ये. एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला की त्या ठिकाणी काय होईल, फॉर्म KH2PO4 हे त्या ठिकाणी फॉर्म होतो. पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट जे आहे ते पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट त्याच्यामध्ये फॉर्म होते. अलॉंग विथ दॅट रिमेनिंग पार्ट इथला एक हायड्रोजन ऍटम आणि इथला हा OH ग्रुप कंबाईन होऊन त्याच्यामध्ये H2O जे H2O फॉर्म होते. रिएक्शन बघा समजते का, नसेल समजली तर पुन्हा एकदा विचारा. जुनेत रिएक्शन समजली का, श्रद्धा रिएक्शन समजली का बघा. दोन्ही पैकी त्या ठिकाणी ही रिएक्शन जी आहे ही रिएक्शन महत्वाची आहे. तुमची CET एक्झाम असेल किंवा तुमची नीट एक्झाम असेल किंवा JEE एक्झाम असेल त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारताना या रिएक्शन वरती क्वेश्चन तुम्हाला जनरली विचारला जातो. थेअरीला काही या रिएक्शन वरती शक्यतो क्वेश्चन विचारला जाणार नाही. फक्त तुम्हाला सांगितलेली ती लोकास रिएजनची रिएक्शन लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, रिएक्शन समजली का बघा. पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतोय. अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल आपल्याला ट्रीट कशा बरोबर करायचं आहे, पोटॅशियम आयोडाइड बरोबर, पुन्हा फॉस्फोरिक ऍसिड बरोबर त्या ठिकाणी ट्रीट करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये फॉर्म होताना हे अल्किल आयोडाइड जे ते अल्किल आयोडाइड फॉर्म होते. अलॉंग विथ दॅट KH2PO4 पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट जे ते पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट त्याच्यामध्ये फॉर्म होते. ठीक आहे, रिएक्शन लिहून घ्या वहीमध्ये. काय अडचण असेल, शंका असेल तर विचारा, समजली नसेल तर रिएक्शन अंडरस्टँड झाली का बघा. बॅलन्स करता येते का बघा रिएक्शन. नोट्स मी देणारच आहे पण रफलीला डिफाईन करा नोट त्या रिएक्शन. आय थिंक घेतली असेल सर्वांनी लिहून रिएक्शन. नेक्स्ट पुढची रिएक्शन घ्या, पुढचं टायटल द्या. त्याच्यामध्ये आपण 3 बिट्स बघितले होते. पहिल्यांदा हॅलोजन ऍसिड, दुसरा जो बीट आहे त्याच्यामध्ये राहिलेला आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे. फॉस्फरस हलाइड, प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड फॉर फॉस्फरस हलाइड्स. फॉस्फरस हलाइड्स पासून त्या ठिकाणी आपल्याला हे अल्किल हलाइड जे आहेत ते अल्किल हलाइड प्रिपेअर करायचे. आता हे फॉस्फरस हलाइड आपल्याला ट्रीट कशा बरोबर करायचे, अल्कोहोलच्या हेडिंगच्या अंडरच आपण रिएक्शन स्टडी करतोय. रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ फॉस्फरस हलाइड. आता ही जी फॉस्फरस हलाइड जे ते फॉस्फरस हलाइड एक्झॅक्टली अल्कोहोल बरोबर कसे रिएक्ट होतात आणि त्याच्यापासून अल्किल हलाइड जे ते अल्किल हलाइड कसं मिळते हे आपल्याला बघायचं. आता फॉस्फरस हलाइड मध्ये 2 टाईप आहेत. एक जो आहे तो म्हणजे PX3 आणि दुसरा जो आहे तो म्हणजे PX5. हे 2 टाईपचे हलाइड्स आहेत फॉस्फरस हलाइड. फॉस्फरस ट्राय हलाइड आणि फॉस्फरस पेंटॅ हलाइड. आता याच्यामध्ये त्या ठिकाणी फॉस्फरस ट्राय हलाइड मध्ये PCl3 देन PBr
3 आणि PI3 या तिघांचे पण रिएक्शन आपल्याला या ठिकाणी बघायचे. लक्षात आलं? PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराइड, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आणि फॉस्फरस ट्राय आयोडाइड या तिघांच्या रिएक्शन आपल्याला बघायच्या आहेत. आता यामध्ये महत्वाचा पार्ट जो आहे तो कोणता आहे बघा. फॉस्फरस ट्रायक्लोराइड जे हे हलाइड जे ते स्टेबल फॉर्म मध्ये, स्टेबल फॉर्म मध्ये आणि नेचर मध्ये एक्झिस्ट आहे. महत्वाचा पॉईंट, फॉस्फरस ट्रायक्लोराइड हे स्टेबल फॉर्म मध्ये आणि नेचर मध्ये एक्झिस्ट आहे. आता याच्यानंतरची ही जो दोन आहे फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आणि फॉस्फरस ट्राय आयोडाइड हे त्या ठिकाणी अनस्टेबल आहे. दोन्हीच्या दोन्ही त्या ठिकाणी काय आहे, अनस्टेबल आहे आणि हे नेचर मध्ये एक्झिस्ट नाही. म्हणजे आपण एखाद्या बॉटलमध्ये त्यांना स्टोअर करून ठेवू शकत नाही. मग हे जे फॉस्फरस ट्रायब्रोमाइड असेल किंवा फॉस्फरस ट्राय आयोडाइड असेल हे आपल्याला त्या ठिकाणी प्रिपेअर कसं करता येईल, तर त्याच्यामध्ये वापरलं काय जातं बघा. हे जे तुमचं फॉस्फरस ट्रायब्रोमाइड जे हे त्या ठिकाणी प्रिपेअर करण्यासाठी रिएक्शन मध्ये रेड फॉस्फरस आणि त्याच्याबरोबर त्या ठिकाणी BR2 घेतला जातो, ब्रोमिन घेतला जातो. त्यावेळेस त्या रिएक्शन मध्ये हे PBr3 जे ते PBr3 प्रोड्यूस केलं जातं आणि नंतर ते अल्कोहोल बरोबर रिएक्ट होतं. ठीक आहे. ते PI3 जे ते PI3 सुद्धा अनस्टेबल आहे. मग हे स्टेबल फॉर्म मध्ये नाहीये, बॉटल मध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवता येत नाही. रिएक्शन मध्ये जर वापरायचंय, रिएक्शन मध्ये वापरताना या रिएक्शन मध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय वापरलं जातं, रेड फॉस्फरस आणि आयोडीन जे आयोडीन त्या रिएक्शन मध्ये वापरलं जातं. ज्यावेळेस आपण रिएक्शन मध्ये रेड फॉस्फरस आणि आयोडीन वापरू त्यावेळेस त्या ठिकाणी इमिडिएट त्या ठिकाणी PI3 प्रोड्यूस केलं जातं, फॉस्फरस ट्राय आयोडाइड प्रोड्यूस केलं जातं आणि नंतर ते अल्कोहोल बरोबर रिॲक्ट होणार आहे. हे दोन पॉईंट फक्त लक्षात ठेवायचे. PCl3 जे ते स्टेबल आहे, नेचर मध्ये एक्झिस्ट आहे, आपण डायरेक्टली रिएक्शन मध्ये वापरू शकतो. PBr3 आणि PI3 हे अनस्टेबल आहे, डायरेक्टली आपल्याला रिएक्शन मध्ये युज करता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी त्या रिएक्शन मध्ये आपल्याला डिफाईन काय करायचं आहे, रेड फॉस्फरस BR2 हे काय प्रिपेअर करते, PBr3 रेड फॉस्फरस आणि I2 त्याच्यामध्ये काय फॉर्म होते, तर PI3 फॉर्म होते. ते फक्त त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. देन दुसरं जे सांगितलं होतं PX5, या PX5 मध्ये जर बघितलं फॉस्फरस पेंटॅहालाइड जे आहे त्या फॉस्फरस पेंटॅहालाइड मध्ये कोण येणार आहे, PCl5 त्याचबरोबर PBr5 आणि PI5. आता याच्यामध्ये PCl5 हे स्टेबल फॉर्म मध्ये, फॉस्फरस पेंटॅक्लोराइड जे ते फॉस्फरस पेंटॅक्लोराइड हे स्टेबल फॉर्म मध्ये, त्याचबरोबर ते नेचर मध्ये एक्झिस्ट आहे. नेचर मध्ये एक्झिस्ट आहे म्हणजे बॉटल मध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो, त्याला डायरेक्टली आपण रिएक्शन मध्ये वापरू शकतो. पण याच्यामध्ये ही जी दोन पेंटॅहालाइड जे आहेत फॉस्फरस पेंटॅब्रोमाइड आणि फॉस्फरस त्या ठिकाणी पेंटॅआयोडाइड हे दोन त्या ठिकाणी काय आहेत, तर नेचर मध्ये एक्झिस्ट नाही, डू नॉट एक्झिस्ट. आणि हे आपल्याला प्रिपेअर सुद्धा करता येत नाही. म्हणजे आपल्याला रिएक्शन स्टडी करताना कुठल्या रिएक्शन स्टडी करायचे, फॉस्फरस ट्रायक्लोराइड, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड, फॉस्फरस ट्रायोडाइड आणि फॉस्फरस पेंटॅक्लोराइड ह्या चारच रिएक्शन याच्यामध्ये स्टडी करायच्या आहेत. वन बाय वन आपण त्या रिएक्शन बघणार आहोत. पुन्हा एकदा रिपीट करतोय, क्वेश्चन तुम्हाला विचारताना या पॉइंट वरती क्वेश्चन विचारला जातो. PCl3 स्टेबल फॉर्म मध्ये डायरेक्टली रिएक्शन मध्ये आपण युज करू शकतोय. PBr3 आणि PI3 हे अनस्टेबल आहे, डायरेक्टली रिएक्शन मध्ये आपण युज करू शकत नाही. त्याच्याऐवजी रिएक्शन मध्ये वापरायचं काय, रेड फॉस्फरस BR2 किंवा रेड फॉस्फरस I2 वापरायचं. या केसमध्ये PX5 च्या केसमध्ये रिएक्शन जे रिएक्शन फक्त कशासाठी वापरली जाते, तर PCl5 साठीच रिएक्शन त्या ठिकाणी वापरली जाते. PBr5 आणि PI5 जे ते त्या ठिकाणी नेचर मध्ये एक्झिस्ट नाही. PCl5 स्टेबल आहे, नेचर मध्ये एक्झिस्ट आहे, आपण डायरेक्टली रिएक्शन मध्ये वापरू शकतो. ठीक आहे. तर वन बाय वन रिएक्शन बघूया. पहिल्यांदा वरती हेडिंग द्या, रिएक्शन विथ फॉस्फरस ट्रायक्लोराइड. त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन फॉस्फरस हलाइड्स मध्ये रिएक्शन विथ फॉस्फरस ट्रायक्लोराइड PCl3. ठीक आहे. आता यामध्ये रिएक्शन आपण कसे स्टडी करतोय, तर अल्कोहोल पासून आपल्याला त्या ठिकाणी हे अल्किल हलाइड जे ते अल्किल हलाइड प्रिपेअर करायचं. रिएक्शन मध्ये आपल्याला वरती आपण एकाच हेडिंगच्या अंडर सगळ्या रिएक्शन बघतोय. वरती त्या ठिकाणी आपण डिफाईन केलं हॅलोजन ऍसिड, फॉस्फरस हलाइड आणि फॅव्हॅनिल क्लोराइड या तिन्ही पण रिएक्शन अल्कोहोलच्याच
आहे. ठीक आहे. आता हे अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल आपल्याला या फॉस्फरस ट्रायक्लोराईड बरोबर ट्रीट करायचं आहे किंवा हीट करायचं आहे. आणि हीट केल्यानंतर त्याच्यामध्ये काय होते ते आपल्याला बघायचं आहे. आता PCl3 आहे बरोबर. PCl3 मध्ये कोणता हॅलोजन ऍटम आहे तर क्लोरीन ऍटम आहे. हा एक क्लोरीन ऍटम काय करेल आपल्याला इथल्या एका OH ग्रुपला अल्कोहोल मधल्या काय करणार आहे रिप्लेस करणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी फॉर्म काय होईल RCl अल्किल क्लोराईड जे ते अल्किल क्लोराईड याच्यामध्ये फॉर्म होईल. ठीक आहे. अलॉंग विथ दॅट रिमेनिंग पार्ट रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायचे. रिएक्शन मध्ये बाहेर काय पडतोय OH ग्रुप एक बाहेर पडतोय आणि दुसरा पार्ट जो आहे त्याच्यामधला PCl2 हा एक पार्ट त्या ठिकाणी बाहेर पडतो. रिएक्शन बॅलन्स होत नाहीये इथं. या केसमध्ये जेवढे हॅलोजन ऍटम आहेत आता इथं हॅलोजन ऍटम टोटल किती आहेत किंवा क्लोरीन ऍटम किती आहेत 3 आहेत. तेवढे त्या ठिकाणी काय करायचे अल्कोहोलचे मॉलिक्युल्स त्या ठिकाणी घ्यायचे बरोबर. जेवढे त्या ठिकाणी क्लोरीन ऍटम आहेत तेवढे त्या ठिकाणी हॅलोजन अल्कोहोलचे मॉलिक्युल्स त्या ठिकाणी रिएक्शन मध्ये घ्यायचे. 3 क्लोरीन ऍटम आहेत म्हणून अल्कोहोलचे आपण मॉलिक्युल्स किती घेतले तर 3 मॉलिक्युल्स घेतले. आता रिएक्शन याच्यामध्ये बॅलन्स होईल. फॉर्म होताना या ठिकाणी हे अल्किल क्लोराईडचे मॉलिक्युल्स किती फॉर्म होतील 3 मॉलिक्युल्स त्या ठिकाणी फॉर्म होतील. ठीक आहे. देन अलॉंग विथ दॅट रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी बघायचा. रिमेनिंग पार्ट यामध्ये जर बघितलं एक फॉस्फरस आयटम रिमेनिंग आहे आणि 3 OH ग्रुप जे आहेत ते 3 OH ग्रुप त्या ठिकाणी रिमेनिंग आहे. ठीक आहे. आता या रिएक्शन मध्ये फॉर्म होताना H3PO3 हे ऍसिड जे ते ऍसिड याच्यामध्ये फॉर्म होते. याच्या अगोदर आयोडीनची रिएक्शन आपण बघितली होती अल्किल आयोडाईडच्या प्रिपरेशनची. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं काय H3PO4 हे आपण रिएक्शन मध्ये वापरलं होतं. हे फॉस्फोरिक ऍसिड आहे आणि हे जे फॉर्म होते इथं हे जे आहे ते त्या ठिकाणी काय आहे फॉस्फरस ऍसिड आहे. काय आहे फॉस्फरस ऍसिड. लक्षात ठेवा फॉस्फोरिक ऍसिड आणि फॉस्फरस ऍसिड या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. फॉस्फोरिक ऍसिड म्हणलं की त्या ठिकाणी H3PO4 आणि फॉस्फरस ऍसिड म्हणलं की H3PO3. H3PO3 इथं प्रिपेअर होते आणि हे H3PO4 आपण त्या रिएक्शन मध्ये वापरत होतो. या दोघांमध्ये एक कन्फ्युजन असते. हे कन्फ्युजन एक टाळा. लक्षात आलं. हे जे आहे O4 म्हणलं की फॉस्फोरिक आणि O3 म्हणलं की त्या ठिकाणी काय येतं फॉस्फोरस येतं. ठीक आहे. रिएक्शन मध्ये बाय प्रोडक्ट कोणता फॉर्म होतो याच्यावरती एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो सीईटीला किंवा नीटला विचारलं जातं. पुन्हा एकदा बघा रिएक्शन जे पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतोय. अल्कोहोल आपल्याला ट्रीट कशा बरोबर करायचं आहे फॉस्फरस ट्रायक्लोराईड बरोबर. देन त्याच्यामध्ये फॉर्म होताना अल्किल क्लोराईड आणि फॉस्फरस ऍसिड जे ते फॉर्म होते. फक्त रिएक्शन मध्ये एकच कंडिशन लक्षात ठेवायची आहे की घेताना आपल्याला अल्कोहोलचे मॉलिक्युल्स किती घ्यायचे तर 3 घ्यायचे आणि 3 अल्कोहोलचे मॉलिक्युल्स घेतल्यानंतर इथं 3 अल्काइल क्लोराईडचे मॉलिक्युल फॉर्म होत आहेत. अलॉंग विथ दॅट फॉस्फरस ऍसिड त्या ठिकाणी फॉर्म होते. रिएक्शन बॅलन्स होणार नाही. जर तुम्ही इथं एकच मॉलिक्युल दाखवला आणि रिएक्शन पुढे कॅरी आउट केली तर रिएक्शनला मार्क दिला जाणार नाही. थेअरीच्या एक्झामला लक्षात ठेवा. त्यामुळे इथं रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला 3च मॉलिक्युल अल्कोहोलचे राईट करावे लागतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक्झाम्पल बघूया. आता अल्कोहोल घेताना मी या ठिकाणी CH3 CH2 आणि OH. अल्कोहोल कोणतं आहे बघा इथाइल अल्कोहोल आहे. इथाइल अल्कोहोलला आपल्याला ट्रीट कशा बरोबर करायचं आहे PCl3 बरोबर हीट करायचं किंवा ट्रीट करायचं. ट्रीट केल्यानंतर दुसरा महत्वाचा पार्ट काय सांगितलेला होता जेवढे हॅलोजन ऍटम आहेत किंवा क्लोरीन ऍटम आहेत तेवढेच त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचे अल्कोहोलचे मॉलिक्युल्स घ्यायचे. इथं घेताना मी त्या ठिकाणी किती घेणार अल्कोहोलचे मॉलिक्युल 3. ठीक आहे. फॉर्म होताना या ठिकाणी काय फॉर्म होईल थ्राइस. हे 3 OH ग्रुप 3 मॉलिक्युल मधले कशाने रिप्लेस केले जातील 3 क्लोरीन ऍटमने. म्हणजे फॉर्म होताना थ्राइस CH3 CH2 आणि Cl हे इथाइल क्लोराईड जे ते इथाइल क्लोराईड त्याच्यामध्ये फॉर्म होईल. अलॉंग विथ दॅट रिमेनिंग पार्ट कोणता राहिलेला आहे एक फॉस्फरस ऍटम आणि हे 3 OH ग्रुप जे बाहेर पडतील ते त्या ठिकाणी काय फॉर्म करतील H3PO3 हे त्या ठिकाणी रिएक्शन मध्ये फॉर्म करतील. बघा रिएक्शन लक्षात आली का बघा. रिएक्शन समजली का सांगा मला. श्रद्धा जाधव रिएक्शन समजली का. रिएक्शन समजली का बघा. पुन्हा एक्सप्लेन करायचे येस ऑर नो फक्त सांगा. साऊंड अनम्यूट करा. जुनेद माने रिएक्शन समजली का नाही म्हणजे पुढचा पाठ घ्यायला पटकन.
जुनेद रिएक्शन समजली का? हाँ सर समजली. ठीक आहे, ओके. नेक्स्ट हे एक्झाम्पल बघा याच्यामध्ये CH3 then CH2 सॉरी CH3OH प्लस PCl3. चला सॉल्व करा. या दोन रिएक्शन लिहून घ्या, त्याच्याकडे ही रिएक्शन सॉल्व करा पटकन. रिएक्शन सॉल्व करून झाल्यानंतर मला फक्त प्रोडक्ट सांगा, ज्याला कुणाला येतो त्यांनी प्रोडक्ट सांगा फक्त. येताना आपण या ठिकाणी आयसोप्रोपाइल अल्कोहोल घेतलेला आहे. आयसोप्रोपाइल अल्कोहोल कॉमन नेम आहे. IUPAC नेम त्याचा प्रोपेन 2OL. दोन्ही पण नाव डिफाईन केलेले आहे. इथं मॉलिक्युल्स आपल्याला 3 मॉलिक्युल्स घ्यावे लागतील. पुढे फॉर्म होताना कोणतं कंपाऊंड फॉर्म होत आहे किंवा कुठलं क्लोराइड फॉर्म होत आहे ते सांगा फक्त. नोमेनक्लेचर सांगायचं. येत असेल त्यांनी साऊंड अनम्यूट करा आणि सांगा. आयसोप्रोपाइल क्लोराइड. बरोबर, आयसोप्रोपाइल क्लोराइड जे त्याच्यामध्ये फॉर्म होते. व्हेरी गुड. थ्राइस CH3 then CHCl CH3 isopropyl chloride along with that H3PO3. बघा, आय होप रिएक्शन तुम्हाला समजले असेल. साधी सोपी रिएक्शन आहे. फॉस्फरस हलाइड जे त्या फॉस्फरस हलाइड वरती एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो फिक्स. बघा कुठल्या तरी एका एक्झाम मध्ये या फॉस्फरस हलाइड वरती क्वेश्चन जो तुम्हाला दिसेल. नेक्स्ट पुढची जी रिएक्शन आहे, रिएक्शन विथ PbR3 फॉस्फरस ट्राय ब्रोमाइड. सेम रिएक्शन आहे. रिएक्शन आपल्याला कशा बरोबर करायची आहे तर अल्कोहोल बरोबर त्या ठिकाणी रिएक्शन करायची आहे. फक्त रिएक्शन मध्ये चेंज काय होणार आहे तो फक्त मी सांगतो. अल्कोहोल आपल्याला ट्रीट कशा बरोबर करायचं आहे तर रेड फॉस्फरस आणि Br2. का आपण त्या ठिकाणी रेड फॉस्फरस आणि Br2 बरोबर ट्रीट करतोय तर हे PbR3 जे हे PbR3 अनस्टेबल आहे म्हणून डायरेक्टली आपल्याला रिएक्शन मध्ये प्रिपेअर करता येत नाही. त्यासाठी आपण रिएक्शन मध्ये काय करतोय तर हे रेड फॉस्फरस आणि Br2 वापरतो. ज्यावेळेस रिएक्शन मध्ये आपण रेड फॉस्फरस आणि Br2 ऍड करू त्यावेळेस त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस केलं जाईल PbR3 फॉस्फरस ट्रायब्रोमाइड जे फॉस्फरस ट्रायब्रोमाइड त्या ठिकाणी रिएक्शन मध्ये वापरलं जाईल. आणि नंतर त्या ठिकाणी सेम रिएक्शन इथं हॅलोजन ऍटम किती आहेत ब्रोमिन ऍटम 3 आहेत म्हणून अल्कोहोलचे मॉलिक्युल्स आपल्याला तिथं रिएक्शन मध्ये किती वापरावं लागतील 3च वापरावं लागतील. म्हणजे फॉर्म होताना त्या ठिकाणी काय फॉर्म होईल थ्राइस RBr म्हणजे हे OH ग्रुप जे आहे 3 अल्कोहोल मॉलिक्युल मधले हे 3 OH ग्रुप रिप्लेस करताना या 3 ब्रोमिन ऍटमने रिप्लेस केले जातील आणि फॉर्म होताना हे थ्राइस RBr चे मॉलिक्युल जे त्याच्यामध्ये फॉर्म होतील. अलॉंग विथ दॅट रिमेनिंग पार्ट कोणता आहे 3 OH ग्रुप हे बाहेर पडतील. ते पुन्हा कंबाईन कशा बरोबर होतील त्या फॉस्फरस बरोबर आणि फॉर्म काय केलं जाईल H3PO3 फॉस्फरस ऍसिड जे ते फॉस्फरस ऍसिड त्याच्यामध्ये फॉर्म होते. रिएक्शन सेमच आहे, काही सुद्धा त्याच्यामध्ये चेंज नाही. वरती आपण जशी रिएक्शन बघितली तशीच रिएक्शन आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला डिफाईन काय करायचं आहे एरो वरती रेड फॉस्फरस आणि Br आणि त्याला फक्त सिम्पली हिटचं साइन दाखवायचं आहे. ठीक आहे, बाकीची रिएक्शन सेमच आहे, काही सुद्धा चेंज करायचा नाही. नेक्स्ट त्याच्यामध्ये एक्झाम्पल एक सॉल्व करा म्हणजे रिएक्शन तुम्हाला लक्षात येईल.
अल्कोहोल घेताना या ठिकाणी मी हे अल्कोहोल घेतोय CH3 CH2 CH2 OH प्लस एरोवरती डिफाईन काय करायचं रेड फॉस्फरस प्लस Br2 प्रोड्यूस काय केलं जाईल PbR3 देन फॉर्म होणारं कंपाऊंड फक्त सांगा मला त्यामध्ये कोणतं कंपाऊंड फॉर्म होते वरची रिएक्शन जनरल रिएक्शन अगोदर राईट करा तुझ्या खाली एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करा पटकन आणि आन्सर सांगा पटकन चुकलं तरी चुकू द्या सांगण्याचा ऍटलिस्ट प्रयत्न तरी करा बाकीचे कोण बोलतच नाही जुनेद एकटाच फक्त बोलतोय माने बोला पटकन आन्सर सांगा मला मोलेक्युल कोणता आहे तो जरी रेड करता येतोय का बघा कुठला मोलेक्युल आहे एन प्रोपाइल अल्कोहोल एन प्रोपाइल अल्कोहोल घेतलेला आहे आपण इथं म्हणजेच प्रोपेनॉल प्रोपेनॉल घेतलेला आहे त्याचं कन्व्हर्जन फक्त सांगायचंय कशामध्ये होईल किंवा 1 प्रोपेनॉल फर्दर मागा किंवा प्रोपेन 1 OL हे दोन्ही पण IUPAC नेम्स आहेत आणि हे कॉमन नेम आहे काय फॉर्म येईल या रिएक्शन मध्ये OH ग्रुप जो आहे तो सिंपली कशाने रिप्लेस केला जाणार आहे या ब्रोमीन ऍटमने रिप्लेस केला जाणार आहे रिएक्शन मध्ये सांगितलंय जेवढे ब्रोमीन ऍटम आहेत तेवढे त्या ठिकाणी काय करायचे अल्कोहोलचे मोलिक्युल्स घ्यायचे त्या अल्कोहोलचे मोलिक्युल्स आपल्याला किती घ्यावे लागतील 3 मोलिक्युल त्या 3 मोलिक्युल मधले हे 3 OH ग्रुप जे आहेत हे रिप्लेस कशाने केले जातील या 3 Br ऍटमने रिप्लेस केले जातील म्हणजे फॉर्म होताना त्या ठिकाणी काय फॉर्म होईल CH3 देन CH2 CH2 Br किती मोलिक्युल फॉर्म होतील 3 रिमेनिंग पार्ट जो आहे तो सेमच राहणार हे 3 OH ग्रुप बाहेर पडतील आणि इथला एक फॉस्फरस ऍटम कंबाईन होऊन त्या ठिकाणी काय फॉर्म केलं जाईल H3PO3 फॉस्फरस ऍसिड जे आहे फॉस्फरस ऍसिड त्याच्यामध्ये फॉर्म केलं जाईल बघा रिएक्शन लक्षात येते का लिहून घ्या रिएक्शन ती पटकन आन्सर देत चला रे बाळांनो समजलंय का नाही ते कसं कळणार तुम्हाला जर समजलं नसेल तर दुसऱ्या पद्धतीने एक्सप्लेन करता येईल नेक्स्ट पुढची रिएक्शन घ्या त्याच्यानंतर रिएक्शन इज फॉस्फरस ट्रायआयोडाइड सेम रिएक्शन आहे काही सुद्धा चेंज नाहीये त्याच्यामध्ये अल्कोहोल आपल्याला ट्रीट करायचं आहे कशा बरोबर तर या फॉस्फरस ट्रायआयोडाइड आणि फॉस्फरस ट्रायआयोडाइड हे काय आहे अनस्टेबल आहे मग त्या ठिकाणी रिएक्शन मध्ये वापरायचं काय मागे सांगितलंय रेड फॉस्फरस आणि आयोडीन त्या ठिकाणी रिएक्शन मध्ये स्यूट मध्ये वापरायचं एकत्रित वापरायचं त्यावेळेस त्या रिएक्शन मध्ये काय प्रोड्यूस केलं जाईल फॉस्फरस ट्राय आयोडाइड प्रोड्यूस केलं जाईल आणि हे फॉस्फरस ट्राय आयोडाइड पुन्हा अल्कोहोल बरोबर रिॲक्ट होईल सांगितलेलं काय आहे तर आयोडीन ऍटम किंवा हॅलोजन ऍटम जेवढे असतील तेवढेच त्या ठिकाणी रिएक्शन मध्ये काय घ्यायचे अल्कोहोलचे मोलिक्युल्स घ्यायचे आता इथले हे 3 OH ग्रुप जे हे कशाने रिप्लेस केले जातील तर या 3 आयोडीन ऍटमने रिप्लेस केले जातील म्हणजे फॉर्म होताना काय फॉर्म होईल RI प्लस रिमेनिंग पार्ट 3 OH ग्रुप आणि एक फॉस्फरस ऍटम कंबाईन होऊन एक फॉस्फरस ऍसिड जे आहे ते फॉस्फरस ऍसिड त्याच्यामध्ये फॉर्म केलं जाईल सेम रिएक्शन आहे काही सुद्धा रिएक्शन मध्ये डिफरन्स नाहीये लक्षात घ्या फक्त
कंडिशन्स लक्षात आले पाहिजेत. डायरेक्टली फॉस्फरस ट्रायआयोडाइड रिएक्शन मध्ये वापरले जातं. देन फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आणि फॉस्फरस ट्रायआयोडाइड साठी रेड फॉस्फरस ब्रोमिन आणि रेड फॉस्फरस आयोडीन घेतला जातो. बाकीची रिएक्शन सेमच आहे. ठीक आहे. देन आता याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये मी डिफाइन करताना हे एक्झाम्पल डिफाइन करतोय. CH3CH2 देन CH2 इथं मी घेताना हा OH ग्रुप या टेक पोझिशनला येतो आणि हा CH3 इथं राईट केलेला. ठीक आहे. आता मॉलिक्यूल जो आहे तो मॉलिक्यूल कोणता आहे बघा. मॉलिक्यूल अगोदर रीड करता आला पाहिजे. तुम्हाला एक्झाम मध्ये देताना कॉमन नेमिंग सिस्टीम दिली जाते. आता इकडं मला सांगितलेलं आहे नोमेनक्लेचरच्या पार्ट मध्ये एका साईडला CH3 असेल आणि एका साईडला जर CH2 असेल तर त्या मॉलिक्यूलला कॉमन नेमिंग सिस्टीम मध्ये डिफाइन करताना सुरुवातीला ऍब्रिव्हिएशन कोणतं वापरायचं आहे. सेकंडरी कार्बन ऍटम टोटल किती आहेत 4 आहेत. सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल हे त्याचं काय आहे कॉमन नेम आहे. लक्षात ठेवा सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल. IUPAC सिस्टीम मध्ये नोमेनक्लेचर काय येईल त्याचा 4 कार्बन ऍटम स्टेट चेन मध्ये आहेत. म्हणजे पॅरेंट कोण झाला ब्युटेन. ब्युटेन मला E काढायचा. पोझिशन कोणती येते फर्स्ट आणि सेकंड पोझिशनला त्या ठिकाणी OH ग्रुप आहे. ब्युटेन 2 OL हे त्याचं IUPAC नेम राहील. ठीक आहे. देन याची रिएक्शन आपल्याला कशा बरोबर करायची आहे. PI3 हे डायरेक्टली रिएक्शन मध्ये वापरता येत नाही. म्हणून एरोवरती काय डिफाइन करायचं रेड फॉस्फरस प्लस I2. देन रिएक्शन मध्ये प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट कोणता फॉर्म होईल CH3 देन CH2 CHI देन CH3. नोमेनक्लेचर सांगा फक्त त्याचं मला. देन अलॉंग विथ दॅट H3PO3 हे फॉस्फरस ऍसिड जे आहे ते रिएक्शन मध्ये फॉर्म होते. ठीक आहे. नोमेनक्लेचर काय येणार इकडे जसं डिफाइन केले तसंच या साईडला नोमेनक्लेचर येणार. एका साईडला CH3 एका साईडला CH2 आहे. मग कॉमन नेमिंग सिस्टीम मध्ये ऍब्रिव्हिएशन सुरुवातीला काय वापरायचं सेकंडरी बरोबर. देन कार्बन ऍटम टोटल किती आहेत तर 4 आहेत. सेकंडरी ब्युटाइल आयोडाइड हे त्याचं काय राहील कॉमन नेम राहील. बघा लक्षात आलं का बघा. नेक्स्ट एक एक्झाम्पल त्याच्यामध्ये सॉल्व्ह करा. सर बोला. ते वर बोला. सेकंडरी ब्युटाइल मध्ये 3 आयटम्स पाहिजेत ना. काय म्हणतेस सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोलचे 3 आयटम्स पाहिजेत ना. सेकंडरी ब्युटाइल मध्ये वर ते रिएक्शन आहे का नाही तिथे 3 आयटम्स पाहिजेत ना सेकंडरी ब्युटाइलचे. या रिएक्शन मध्ये हा इथं घेताना म्हणतेस का तेच का हा 3 अल्कोहोलचे मॉलिक्यूल घ्यायचे बरोबर आहे. आणि इकडे फॉर्म होताना किती होणार आहेत 3 मॉलिक्यूल्स त्या ठिकाणी आयोडाइडचे फॉर्म होतील. तेच ना. हा हा बरोबर आहे. नेक्स्ट हे एक्झाम्पल सोडवा बघा जमतंय का सोडवायला. सायक्लोहेक्झेनॉल आहे. सायक्लोहेक्झेनॉलचं कन्व्हर्जन पुढे कशामध्ये होते बघा. एकदा क्वेश्चन विचारलेला आहे. लिहून घेत चला रे नुसतं बघू नका ऐकू नका. ते कोणी सुद्धा नोट्स पाठवत नाही. रफ नोट्स जे आहेत लेक्चर झाल्यानंतर सेंड करता आले पाहिजेत ना. तुम्ही सेंड करत नाही याचा अर्थ तुम्ही कोणीच लिहून घेत नाही. बघा या केस मध्ये आन्सर सांगा मला काय ते आन्सर. सायक्लोहेक्झेनॉल आहे. सायक्लोहेक्झेनॉलचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल OH ग्रुप फक्त सिम्पली रिप्लेस केला जाणार कशाने आयोडीन ऍटमने. घेताना किती घ्यावं लागतील 3 मॉलिक्यूल. फॉर्म होताना सायक्लोहेक्साइल क्लोराइड हे त्याच्यामध्ये फॉर्म होते. सायक्लोहेक्साइल क्लोराइड along with that H3
PO3 रिएक्शन महत्वाचे आहे. एक क्वेश्चन तुम्हाला कुठल्या तरी एका एक्झाम मध्ये दिसेल. सायक्लोहेक्झेनॉल आणि सायक्लोहेक्साइल क्लोराइड फॉर्म होते त्याच्यामध्ये. नेक्स्ट त्याच्यामध्ये एक राहिला हॅलाइड आपला PCl5 रिएक्शन विथ PCl5. या केसमध्ये बघा अल्कोहोल जे आपल्याला डायरेक्टली ट्रीट करायचं आहे कशा बरोबर PCl5 बरोबर ट्रीट करायचंय. इथं त्या ठिकाणी मॉलिक्युल जे आहेत ते 1:1 प्रोपोर्शन मध्येच घ्यायचे. ठीक आहे. आता हे ज्या वेळेस हीट केलं जातं अल्कोहोल आणि फॉस्फरस पेंटॅक्लोराइड डिफाईन केलं होतं सुरुवातीला. फॉस्फरस पेंटॅक्लोराइड जे हे स्टेबल फॉर्म मध्ये बरोबर आणि नेचर मध्ये एक्झिस्ट आहे त्यामुळे डायरेक्टली आपण त्याला वापरू शकतो. ते अल्कोहोल मधला OH ग्रुप जो आहे तो रिप्लेस कशाने केला जाईल एका Cl आयटमने. देन काय फॉर्म होईल PrCl अल्किल क्लोराइड जे ते अल्किल क्लोराइड त्याच्यामध्ये फॉर्म होईल. रिमेनिंग पार्ट बघा त्याच्यामध्ये कोणता राहतोय एक OH ग्रुप देन PCl4 हे रिमेनिंग पार्ट आहे. आता याच्यामध्ये फॉर्म होताना काय फॉर्म होतोय बघा फॉस्फरस ऍटम 1 ऑक्सिजन ऍटम 1 PO दे क्लोरीन ऍटम किती 3 POCl3 फॉस्फरस ऑक्सी ट्रायक्लोराइडचे ते बाय प्रोडक्ट त्याच्यामध्ये फॉर्म होते. रिमेनिंग पार्ट कोणता आहे त्यामध्ये हायड्रोजन ऍटम एक राहिलेला आहे आणि एक क्लोरीन ऍटम राहिलेला आहे. तो त्या ठिकाणी काय फॉर्म करतोय HCl जे ते HCl त्याच्यामध्ये फॉर्म करते. रिएक्शन बघा साधी सिंपल आहे. अल्कोहोल आपल्याला रिॲक्ट करायच्या कशा बरोबर फॉस्फरस पेंटॅ क्लोराइड बरोबर रिॲक्ट करायचं आहे. रिॲक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी हे अल्किल क्लोराइड त्याच्यामध्ये फॉर्म होते अलॉंग विथ दॅट POCl3 आणि HCl जे HCl त्याच्यामध्ये फॉर्म होते. एक्झाम्पल मध्ये CH3 then CH2 OH plus PCl5 एक एक्झाम्पल सॉल्व करा. CH3 CH OH CH3 PCl5 एक एक्झाम्पल सॉल्व करा. दोन्ही पण एक्झाम्पल सॉल्व करा. समजली नसेल तर रिएक्शन विचारा मला. कुठला पार्ट समजला नसेल तर 1:1 प्रोपोर्शन मध्ये एकच अल्कोहोलचा मॉलिक्युल घ्यायचा एकच त्या ठिकाणी PCl5 चा मॉलिक्युल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये फॉर्म होताना अल्किल क्लोराइड अलॉंग विथ दॅट POCl3 आणि HCl जे HCl त्या रिएक्शन मध्ये फॉर्म होते.